गोंडगाव येथील सुपुत्र स्वप्नील मोरांकडे केला दिव्य महाराष्ट्र न्यूजचे उपसंपादक सतीश पाटील यांचा भेटवस्तू देऊन सन्मान। गोंडगाव तालुका भडगाव येथील विद्यार्थ्यांची अमेरिकेपर्यंत मजल व 83 लाखाचा पॅकेज म्हणून बातमी सतीश पाटील यांनी कव्हर करून दिव्य महाराष्ट्र न्यूज चॅनलने प्रकाशित केली होती। याची दखल घेत अमेरिकेतील शास्त्रज्ञ विभागात कार्यरत असलेले स्वप्नील मोरारकर यांनी अमेरिकेतला भेटवस्तू दिली आहे, याचा मनापासून आनंद झाल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले आहे। आयुष्यात आपण अनेक बातम्या घेत असतो, पण काही लाईव्ह मुलाखत बातमीचा आगळावेगळा मनापासून आनंद होतो। त्यात संपादकीय विभागाचाही सिंहाचा वाटा असतो आणि माझ्या आयुष्यात पत्रकारिता करताना मला अमेरिकेहून काहीतरी भेटवस्तू येतं याचाही आनंद वेगळाच असतो आणि हा क्षण अस्मरणीय असल्याचेही सतीश पाटील यांनी सांगितले। एखाद्याने आपल्यासाठी काय केले याची जाणीव ठेवणारे स्वप्नील सारखे खूप कमी व्यक्ती असतात, त्याचा हा अनुभव आहे। सतीश पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी माझी माहिती प्रकाशित केली होती, काय काम करतो, कुठे असतो वगैरे। तर आज अमेरिकेतून येताना मी त्यांच्यासाठी एक छोटीशी भेट आणली आहे। तर हा आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, मराठीत म्हणायचं तर स्वतंत्र देवतेचा पुतळा। तर हा 1886 मध्ये फ्रान्सने अमेरिकेला गिफ्ट दिला होता, अमेरिकेला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर। तर या पुतळ्यामध्ये एक रोमन गॉडेस आहे, तिला लिबर्टा म्हणतात, जी गॉडेस ऑफ लिबर्टी म्हटली जाते। आणि हिच्या हातामध्ये आपण बघू शकतो की एक मशाल आहे। तर ही मशाल अधोरेखित करते की जे ऑप्रेस लोक आहेत, जे दीनदुबळे लोक आहेत, त्यांना पॉवर्टीमधून वरती काढण्याची आणि त्यांना स्वातंत्र्य देण्याची। तर असं एक छोटंसं एक गिफ्ट आहे आणि या अमेरिकेला न्यूयॉर्क येथे हा पुतळा आहे। तर आज मी सतीश पाटील यांच्यासाठी एक छोटंसं गिफ्ट आणलं आहे, कारण ते पत्रकार आहेत, तर त्यांना हे गिफ्ट नक्कीच आवडेल। धन्यवाद, आपण दिलेला गिफ्ट मी स्वीकारतो।